नमस्कार, माझे नाव यशस्वी तुकाराम नांगणे आहे. मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे. शिवछत्रपती आदर्श राज्यकर्ता सिंहाच्या जवळ हात घालून हात मोजती जात ती जात मराठ्यांची व महाराष्ट्रात राहू नये. सुभान ओळखत नाही ती जाती गड्यांची ती जाती गड्यांची. ज्याचं नुसतं नाव ऐकलं तर अंगावर शहर येतात, अंगातलं रक्त ससत, अंगात छत्तीस हत्तींचं बळत. असा एक राजा फक्त रयतेसाठी जगला, असा एक योद्धा जो फक्त न्यायाविरुद्ध लढला, असा एक नेता जो फक्त लोकहितासाठी लढला, असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज मी 2 शब्द बोलणार आहे. शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक सत्ता धुमाकूळ माजत होत्या. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही यांसारख्या अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या भूमीवर थैमान माजत होत्या. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत तडफडून मारले जात होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्याच्या कोणी कवारी नव्हता. मराठी माणसावर अन्याय अत्याचार केला जात होता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, गमवता पेटता अंगात. अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या कुस्तीने एक तारा उमटला. भगवतीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.